राज्य निवडणूक आयुक्तांच्या दालनात उद्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत महाविकास आघाडीची बैठक आहे। मनसे नेत्यांनी या बैठकीसाठी वेळ मागितलेला होता, त्यानुसार उद्या सकाळी 11 वाजता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या दालनात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। गोविंद, उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा ही बैठक होतीये, काय अपडेट्स आहेत? नक्कीच एकूणच आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत एस चोकलिंगम यांची भेट घेतली होती। परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जे मुद्दे होते, जे निवडणूक या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने व्हावी, मतदार याद्यांमधले घोळ मिटले जावेत, अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे जे मुद्दे होते ते राज्य निवडणूक आयुक्त यांच्या टेरिटरीतले मुद्दे होते आणि त्यामुळे चोकलिंगम यांनी याबाबतचा खुलासा केल्यानंतर उद्या जे आहे ते राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत मुख्य दिनेश वाघमारे यांच्याकडे ही बैठक होणार आहे आणि त्या संदर्भातला जो वेळ आहे तो मनसेच्या नेत्यांनी फोनवरून या ठिकाणी मागणी केल्याची माहिती मिळते आहे। आणि त्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत दिनेश वाघमारे यांनी बैठकीसाठी वेळ दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे, आजची जी या ठिकाणी जी बैठक झाली मंत्रालयामध्ये, त्याच्यामध्ये ज्या मागण्या करण्यात आल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून, या सर्व ज्या गोष्टी आहेत, या सर्व ज्या बाबी आहेत त्या राज्य निवडणूक आयुक्ताच्या टेरिटरीतल्या आहेत, राज्य निवडणूक आयुक्ताच्या परिकक्षेतल्या असल्यामुळे उद्याची जी बैठक आहे ती महत्वाची मानली जाते आहे याच्यासाठी। कारण का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या 31 जानेवारीच्या पूर्वी घेण्याचे निर्देश जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। आणि त्या अनुषंगाने आज जे प्रश्न उपस्थित करण्यात आले, राज ठाकरेंनी जे प्रश्न उपस्थित केले होते की तुमची निवडणूक घेण्याची तयारी पूर्ण झालेली आहे का, किंवा तुमच्या मतदार याद्या तुम्ही प्रकाशित केलेल्या आहेत का, मतदार याद्यांमधले जे घोळ आहेत ते मिटलेले आहेत का, हे सगळे जे प्रश्न उपस्थित केलेले होते। निश्चितच त्यामुळे उद्याच्या या बैठकीकडे देखील आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे। महत्त्वाची चर्चा त्यामध्ये होऊ शकते। धन्यवाद गोविंद सविस्तर माहितीसाठी।